आता आपण या व्हिडिओमध्ये शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आय सेक्शनचं बघणार आहे. कशाचं? तो आय सेक्शनचं शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायचं आहे. तो कशा पद्धतीने बघतात बघा आय सेक्शनसाठी. तो आय सेक्शन आपल्याला गिवन आहे. समजा बघा आय सेक्शन या पद्धतीने दिला आहे. आपण या आय सेक्शनसाठी एक सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, याचा आपल्याला शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे. मी एक जनरल डायमेन्शन घेऊन घेतो. ओके, शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ऑफ आय सेक्शन बघतोय. तो जनरल मी काय करतो, याचे डायमेन्शन घेतो. हा 300 mm आहे समजा, हा 20 mm आहे, हा 20 mm आहे. मधला जो वेब आहे या वेबची आपल्याला डेप्थ दिलेली आहे समजा 300 mm घेऊन घेऊ. आणि हा बॉटमचा जो आहे हा 20 mm. ओके, आणि हा काय असणार 300. हा काय असणार आहे 300. तो सिमेट्रिक आय सेक्शन मी घेतलेला आहे. तो असा आय सेक्शन दिला आहे. तुम्हाला म्हणलं शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काढा. कुठे कुठे फाइंड आउट करणार? ए बी सी न्यूट्रल ॲक्सिस, डी ई एफ जी. वरती जे आहेत तेच खाली राहणार. सिमेट्रिक आहे ना, वरती जे असतील तेच खाली राहतील. आणि शेअर स्ट्रेस मॅक्सिमम कुठे असते? न्यूट्रल ॲक्सिस वरती. कुठल्या? सेंट्रलच्या ॲक्सिस वरती शेअर स्ट्रेस मॅक्सिमम. आता बघा, सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा हे बघायला जाणार तर आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे एक्सप्रेशन आहे, ज्याला नाव देतो समजा मी ए बी सी डी ई एफ जी. ए पॉईंट जी सारखा आहे, बी पॉईंट या एफ सारखा आहे, सी पॉईंट ई सारखा आहे, आणि हा आपला सेंट्रलचा पॉईंट आहे, दोघांना कॉमन. तर तुम्हाला शेअर स्ट्रेस काय करावं लागतील बरं का आता फाइंड आउट करायचे शेअर स्ट्रेस. म्हणून मी सांगतोय बघा, टॉपला टाऊ ए, बॉटमला टाऊ जी, हे दोघं किती असणार? 0. तुम्ही जेव्हा बीला आणि ई हा पॉईंट आहे आपला ई एफ पॉईंट, बी आणि एफ, तो टाऊ बी टाऊ एफ हे सेम राहतील. आणि हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल बाळांनो, तर तुमच्याकडे एक्सप्रेशन आहे शेअर फोर्स मॅक्सिमम शेअर फोर्स डिवाइड बाय 8 इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया, एस डिवाइड बाय 8 आहे. ठीक आहे, एस डिवाइड बाय 8 आहे इंटू डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर, डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. तुम्हाला लक्षामध्ये येईल की याचा शेअर फोर्स ओके. मुवमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो पण कसा काढायचा सांगतो तुम्हाला मी. तो डी काय असतो? डी म्हणजे इथून तर इथवर टोटल डेप्थ. टोटल डेप्थ काय असणार आहे? डी. आणि मधली डेप्थ हे बघा 300 जो दिसतोय ना, 300 वेबची डेप्थ ती काय असणार आहे? छोटा डी. लक्षात येतोय का तुम्हाला? म्हणजे तुमचं काम झालंय. ओके, तर तुम्हाला लगेच काय भेटून देईल? तिथला शेअर स्ट्रेस भेटून देईल. नंतर तुम्हाला इथला सीचा आणि हा ईचा टाऊ सी टाऊ ई इथला शेअर स्ट्रेस काढायचा असेल तर काय करणार? हा जो बीचा काढला ना तुम्ही टाऊ बी, याला मल्टिप्लाय काय करायचं? B1 बाय B2. B1 बाय B2. B1 काय आहे? B1 आहे वरच्याची विड्थ, आणि B2 किती आहे? यामधला हा समजा 20 आहे, आपण किती आहे? 20. लक्षात येते का? तो हा B1 आहे, हा B1 आहे, आणि यातली विड्थ किती आहे? B2 आहे. आलं का लक्षात? तो B1 B2 तुम्ही आलं का लक्षात? हा काय आला? टाऊ सी. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टाऊ डी. टाऊ डी म्हणली इथला, याच्यासाठी एक्सप्रेशन आहे आपल्याकडे बाळांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. काय एक्सप्रेशन आहे? एस डिवाइड बाय 8 एस डिवाइड बाय बी आय, एस डिवाइड बाय 8च्या ऐवजी तर बी, एस डिवाइड बाय बी आय. ब्रॅकेटमध्ये जाऊ आपण. ब्रॅकेटमध्ये काय? B1 डिवाइड बाय 8 डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर प्लस B2 डीचा स्क्वेअर डिवाइड बाय 8. याला कुठे आता पायावर लिहून जा बाळांनो. हे बघा B1 बाय 8 आहे, हा B2 बाय 8 आहे. लक्षात आहे का? B1 बाय 8 B2 बाय 8. इथं काय आहे? डीचा स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर, इथं छोटा डी आहे. तो तुमच्याकडे सगळे डायमेन्शन आहेत. डी कोणाला बोलतात? टोटल डेप्थला. छोटा डी कोणाला बोलतात? मधल्याचा. B1 कोणाला बोलतात? वरच्याला. आणि B2 कोणाला बोलतात? मधल्याला. तर या पद्धतीने तुम्ही कुठलेही शेअर फोर्स काढून घेणार, शेअर स्ट्रेसेस फाइंड आउट करून घेणार. तर आता प्रश्न आहे उरला आहे काय की एस तर दिलेला असतो, पण आय कसा काढायचा? तो आय सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस काढायचा असेल सिमेट्रिकल, तो आय एक्स बराबर आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतो? तो डायरेक्टली काढतो कॅपिटल बी डीचा क्यूब बाय 12 मायनस छोटा बी डीचा क्यूब बाय 12. कॅपिटल बी म्हटल्यावरती कुठला आहे बघा? 300. तो 300 इंटू डेप्थ ओव्हरऑल किती आहे? बोला हे 300 आहे, आणि 20 म्हटल्यावरती 340. तो 340चा क्यूब डिवाइड बाय 12 मायनस हा छोटा बी कोणाला बोलतात? ही मधली थिकनेस मायनस करून टाका. 300 मधून मधली थिकनेस मायनस केली तर किती येईल? 280. बरोबर, 280 राहणार. तो 280 जर का राहते तो इथं लिहिणार 280 इंटू डेप्थ किती आहे? कळाला का कसा काढला मी? हा बी छोटा बी कसा काढला? या 300 मधून मधली मायनस करा ना, म्हणजे 280. आणि डेप्थ किती आहे मधल्याची? 300. तर आपण काय करणार? 300चा क्यूब डिवाइड बाय 12. असं जर तुम्ही केलं तर मुवमेंट ऑफ इनर्शिया येऊन जाईल लगेच.
मुवमेंट ऑफ इनर्शिया आला म्हणजे उत्तर झाला, संपला विषय. कळालं का? अशा पद्धतीने आय सेक्शनचे स्ट्रेसेस आपण फाइंड आउट करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आय सेक्शनचा एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघणार आहोत.